संविधानाची मूल्य लोकांमध्ये रुजवण्यासाठी तसंच भारतीय संविधानाच्या मूलभूत विचारांची जनजागृती करण्यासाठी पहिली संविधान अंमलबजावणी परिषद कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आली। निर्मिती विचार मंच, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही भारतीय महिला मंच, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, मुक्ता फाउंडेशन आणि बाल साहित्य कला मंच यांच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। आपला देश भारतीय संविधानावर चालतो, मात्र आज संविधानाची मोठ्या प्रमाणात मोडतोड सुरू झाली आहे। शाळा, अंगणवाडी, सरकारी महाविद्यालय आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये धर्मनिरपेक्षता तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी आणि ही मोडतोड थांबून भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा माजी आमदार राजीव आवळे यांनी व्यक्त केली। अनिल म्हमाने यांनी यावेळी बोलताना शासकीय जागेवर कोणत्याही धर्माचं प्रदर्शन होईल अशा प्रतिमा आणि प्रतीकं सन्मानपूर्वक काढून घेण्यात याव्यात आणि सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांमधून स्त्री पुरुष भेदभाव समर्थक आणि धार्मिक भेदभाव समर्थक विचार वगळण्यात यावेत असं सांगितलं। यावेळी कायदेतज्ञ कृष्णा पाटील, संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनीही आपले विचार मांडले। यावेळी परिषदेला करुणा विमल, मदन पवार, प्राध्यापक टी.के. सरगर, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, विद्याधर कांबळे, संजय सासने, अनिल चव्हाण, सुधीर काकडे, सनी गोंधळी यांच्यासह सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते।